नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत. डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन म्हणजे भारतीय डाक विभाग यांच्याकडून अपडेट आलेली आहे. उद्यापासून फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. 15 जुलै 2024 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे. इथे वयोमर्यादा काय असणार आहे, इथे कोण कोण अर्ज करू शकता, अनुभवाची गरज आहे का नाही, जेंडर एलिजिबिलिटी, अर्जाची पद्धत, वेतन, त्याच्यानंतर इथे अर्जाची फी आहे का नाही, नोकरीचे प्रकार काय आहे, निवड प्रक्रिया काय आहे, लास्ट डेट काय आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. आपल्याकडे 37 पानी PDF सुद्धा आहे, ते सुद्धा आपण 5 मिनिटात सविस्तरपणे बघून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण दररोज वेगवेगळे अपडेट्स बघतो. जसं की गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, कोणती योजना असू द्या, इम्पॉर्टंट न्यूज असू द्या, असे दररोज वेगवेगळे अपडेट्स आपल्या चॅनलवरती असतात. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम पाहिजे आहे, पार्ट टाइम जॉबची माहिती पाहिजे आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला त्याची जी सविस्तर माहिती आहे ते बघून घेऊया. इंडियन पोस्ट यांच्याकडून अपडेट आलेली आहे. GDS ऑनलाईन एंगेजमेंट सांगितलेले आहे. 15 जुलैपासून ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे. सो इथे माहिती आहे ते पूर्ण बघून घेऊयात. आपल्याकडे 37 पानी PDF सुद्धा आहे. इथे सांगितलेलं आहे बघा. इथे GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 सांगितलेलं आहे. आता वेगवेगळे पदं आहेत, ते पदं कोणते कोणते आहेत, त्याच्यानंतर ते शिक्षण काय लागणार आहे, म्हणजेच एज्युकेशन काय लागणार आहे, त्याच्यानंतर इथे काम काय असणार आहे बघून घेऊयात. सो फर्स्ट असणार आहे ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे AB, PM आणि डाकसेवक हे असे वेगवेगळे पदं आहे. तुम्ही पूर्ण भारतातून म्हणजे ऑल ओव्हर इंडियामधून हे जॉब प्रोफाईल आहे. एकूण 30,000पेक्षा जास्त जागा निघालेल्या आहेत. आता वेगवेगळे सॅलरी सुद्धा असणार आहे पदानुसार. पहिल्यांदा काय असणार आहे, रजिस्ट्रेशन असणार आहे, म्हणजेच ऑनलाईन ॲप्लिकेशन किंवा आणि त्यानंतर एडिट करेक्शन विंडो असणार आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. आता ते कधी करायचं आहे, रजिस्ट्रेशन आणि सबमिशन डेट बघून घ्या. 15 जुलै 2024 ते 5 ऑगस्ट 2024 असणार आहे. आणि जे काही चूक असेल किंवा एडिट करेक्शन करायचं असेल तर 6 ऑगस्ट 2024 ते 8 ऑगस्टपर्यंत तुम्ही करू शकणार आहात. आता इथे वेगवेगळे पदं दिलेले आहेत, वन बाय वन बघून घेऊया. फर्स्ट आहे ब्रांच पोस्ट मास्टर BPM यांच्यासाठी जे काम असणार आहे, डे टू डे पोस्टल ऑपरेशन्स ऑफ ब्रांच ऑफ पोस्ट ऑफिस, जे ब्रांच पोस्ट ऑफिस आहे तिथले काम असणार आहे तुम्हाला. अँड इंडियन पोस्ट पेमेंट बँकवरती सुद्धा काम असणार आहे. मार्केटिंग अँड प्रमोशन्स करावं लागणार आहे. इन द सिंगल हँडेड BPMs हॅव द ओव्हरऑल रिस्पॉन्सिबिलिटी, पूर्ण तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहे. पूर्ण फंक्शनिंग ऑफ द ऑफिस बघावं लागणार आहे. त्याच्यानंतर इथे सेकंड जे पद आहे इथे सांगितलेलं आहे बघा, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर असणार आहे. त्यांचं काम असणार आहे सेल ऑफ स्टॅम्प्स, स्टेशनरी, त्याच्यानंतर डिलिव्हरी ऑफ मेल ॲट डोर स्टॉप हे असणार आहे. त्याच्यानंतर जे थर्ड पद आहे डाक सेवक असणार आहे. सेम एज सांगितलेलं आहे, सेल ऑफ स्टॅम्प सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला सॉर्टिंग ऑफ वर्क करायचं आहे, ऑफिस वर्क करायचं आहे, रेल्वे मेल सर्व्हिसेसचं काम असणार आहे. आता वेगवेगळे पद आहे त्यानुसार तुम्हाला अलाउन्स असणार आहे. त्याच्यानंतर सॅलरी सुद्धा असणार आहे. जे BPM आहे त्यांना कमीत कमी 12,000 ते 29,380 सॅलरी असणार आहे. आणि ABPM आणि डाक सेवक 10,000 ते 24,470 असणार आहे सॅलरी. म्हणजे पहिलं जे पद आहे 12,000 ते 29,000 पर्यंत आणि सेकंड पद आहे आणि थर्ड ABPM आणि डाक सेवक्सला 10,000 ते 24,000 पर्यंत इथे सॅलरी असणार आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघून घेऊया, जे संपूर्ण पोस्टसाठी आहे, म्हणजे BPM साठी सुद्धा आहे, ABPM साठी सुद्धा आहे आणि डाक सेवकसाठी सुद्धा. एज लिमिट कमीत कमी 18 वर्ष आणि मॅक्झिमम 40 वर्ष चालणार आहे. आणि रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट सुद्धा सांगितलेलं आहे, म्हणजे SC ST कास्टला 5 इयर्सचं, OBCला 3 वर्षाचं, इकॉनॉमिकली नो रिलॅक्सेशन, पर्सन विथ डिसेबिलिटीज म्हणजे PWDला 10 वर्ष असे हे एज रिलॅक्सेशन असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ GDS इज सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास सर्टिफिकेट ऑफ 10th स्टँडर्ड, म्हणजे तुम्ही कमीत कमी 10वी पास असायला पाहिजे आहे, त्याचं सर्टिफिकेशन तुम्हाला लागणार आहे. स्टेटनुसार सुद्धा स्पेशल प्रोव्हिजन फॉर एंगेजमेंट ऑफ सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे अदर क्वालिफिकेशन तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे आहे, नॉलेज ऑफ सायकलिंग, एज्युकेट मीन्स ऑफ लिव्हलीहूड पाहिजे आहे. रिझर्वेशनची सुद्धा माहिती दिलेली आहे, हे तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. सर्टिफिकेटचं फॉर्मॅट कसं पाहिजे आहे, जर कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेटचं फॉर्मॅट काय पाहिजे आहे, त्यानंतर रिझर्वेशनसाठी काय लागणार आहे, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला बघून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे वेगवेगळे कॅटेगरी सांगितलेले आहे. ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन इथे ॲप्लिकेशन करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, पेमेंट ऑफ फी करायचं आहे. फीज इथे 100 रुपये असणार आहे फीज. सिलेक्शन क्रायटेरिया म्हटलं तर मेरिट लिस्ट लागणार आहे, त्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. मार्क्स ऑप्टेन त्यानुसार तुम्हाला सिलेक्शन होणार आहे. आता वेगवेगळे पॉईंट्स दिलेले आहे, त्यानुसार तुमचं सिलेक्शन होऊन जाणार आहे. आपण स्क्रोल करत आहोत.
त्यानंतर इथे अजून बरीचशी माहिती दिलेली आहे. कम्युनिकेशन ऑफ सिलेक्शन अँड प्रोसेस ऑफ फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहे. डॉक्युमेंट्स इन ओरिजिनल अँड 2 सेट्स ऑफ सेल्फ असिस्टेड फोटोकॉपीज लागणार आहे जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. मार्कशीट लागणार आहे. आयडेंटिटी प्रूफ लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट, PWD सर्टिफिकेट असेल तर EWS सर्टिफिकेट, ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ प्रूफ, मेडिकल सर्टिफिकेट, सर्व सर्टिफिकेट्स तुम्हाला त्याची कॉपी लागणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे ऑथॉरिटीची माहिती दिलेली आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी तुमचा ऑथराइज्ड मोबाईल नंबर पाहिजे आहे याची माहिती दिलेली आहे. इथे संपूर्ण माहिती ही पूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे फीज असणार आहे. 100 रुपये फीज असणार आहे. ऑनलाईन पेमेंट करायचं आहे तुम्हाला. वेगवेगळे इथे सांगितलेलं आहे. कम्युनिटी वाईज तुम्हाला जे वॅकन्सी असणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. हे फॉर्म तुम्ही बघू शकता. आता ॲप्लिकेंट्स असणार आहे त्यांना जी इन्स्ट्रक्शन्स आहे दिलेलं आहे तुम्हाला रजिस्टर करण्यासाठी ही जी लिंक आहे तिथे तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. रजिस्ट्रेशन नंबर दिलेला असणार आहे. ॲप्लिकेंट जेव्हा रजिस्टर करेल सेम नंबर म्हणजे मोबाईल नंबर आहे ते सेम ठेवायचं आहे. कोणतेही चेंज करून घ्यायचं नाही जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती OTP येईल. मोबाईल नंबर टू बी व्हेरीफाईड थ्रू OTP, ईमेल ID, आधार नंबर पाहिजे आहे. इफ अवेलेबल इन्फॉर्मेशन अबाउट द बोर्ड अँड इयर ऑफ द पासिंग द तुमची जी 10वी पास असेल त्याचं पाहिजे आहे. स्कॅन जे फोटोज आहेत ते 50 KB पेक्षा फॉर्मॅट लेस दॅन 50 KB पाहिजे आहे. सिग्नेचर आहे 20 KB पेक्षा लेस फॉर्मॅट म्हणजे जी साईज आहे ते सांगितलेलं आहे. पेमेंट ऑफ फी सांगितलेलं आहे. ए फी ऑफ 100 रुपीज इज पेड बाय द ॲप्लिकंट्स. 100 रुपये फीस असणार आहे. आणि इथे फिमेल कॅन्डिडेट्स, SC ST कॅन्डिडेट्स, PWD कॅन्डिडेट्स यांना कोणतीही फीज नसणार नाही आहे म्हणजे कोणतीही फीज असणार नाही आहे सांगितलेलं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. तुम्ही इथे डिव्हिजनसुद्धा सिलेक्ट करू शकता. डॉक्युमेंट्स अपलोडिंग करायचं आहे. इथे साईटसुद्धा सांगितलेलं आहे. नेम ऑफ द डॉक्युमेंट, अपलोडिंग फाईल फॉर्मॅट, रिसेंट जो फोटोग्राफ असणार आहे .jps किंवा IPEG नॉट एक्सिडिंग 50 KB म्हणजे 50 KB पेक्षा जास्त साईज नसू नये. सिग्नेचरचे सुद्धा 20 KB पेक्षा नसू नये सांगितलेलं आहे. विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर करेक्शन असणार आहे ते 6 ऑगस्टपासून सुरू होऊन जाणार आहे. इथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म करायचा आहे. एज क्रायटेरिया सुद्धा दिलेला आहे. आपण बघितलं 18 ते 40 वर्ष आहे. ऑल इंडिया उमेदवार नक्कीच अर्ज करू शकता. कोणतीही अनुभवाची गरज नाही आहे. मेन म्हणजे इथे फ्रेशर असू द्या नक्कीच इथे अर्ज करू शकता. तुम्ही मेल असू द्या फिमेल असू द्या अर्ज करू शकता. अर्जाची पद्धत ऑनलाईन. वेतन कमीत कमी 10,000 पासून ते तुम्हाला 29,000 पर्यंत भेटून जाणार आहे. त्यानंतर 100 रुपये फी असणार आहे. रेग्युलर बेसिस परमनंट जॉब आहे. मेरिट लिस्टवर तुमची निवड प्रक्रिया होऊन जाणार आहे. 5 ऑगस्ट 2024 हे लास्ट डेट असणार आहे. काही अडचण असेल क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.